2014च्या मोदी लाटेमध्ये देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता। सोलापुरात सुद्धा असंच घडलं होतं। देशाच्या आणि राज्याच्या सत्ताकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। भाजप उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदे यांना अक्षरशः धूळ चारली होती। तर त्यानंतर 2019च्या निवडणुकीत सुद्धा भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी सुशील कुमार शिंदे यांचा पुन्हा एकदा पराभव केला। त्यामुळे आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार कुणाच्या मागे उभे राहणार, खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, कुणाचं पारडं जड ठरणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सुधीर काकडे। कुणाची ताकद किती या आपल्या खास मालिकेमध्ये आपलं स्वागत। 1952 साली स्थापन झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे। मतदारसंघाच्या स्थापनेनंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1962 साली या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उदय झाला आणि त्यानंतर काही अपवाद वगळता थेट 2014 पर्यंत या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व होतं। याला अपवाद ठरला तो 2003 ची निवडणूक आणि 1996 ची निवडणूक। या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं काँग्रेसच्या विजयाचा रथ रोखला होता। अन्यथा 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडदी, 1967, 1971 आणि 1977च्या निवडणुकांमध्ये सूरजरत्न दमानी, 1980 आणि 1984च्या निवडणुकांमध्ये गंगाधर कुचन, 1989 आणि 1991च्या निवडणुकांमध्ये धर्मण्णा सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं। 1996 साली भाजपचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या विजयाचा रथ रोखला आणि तेच भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातले पहिले खासदार म्हणून निवडून आले। 2003 साली सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे मतदारसंघात पोटनिवडणुका लागल्या आणि या वेळेला भाजप उमेदवार प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला। त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्थातच 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख यांनी या मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केला। त्यानंतर पुन्हा 2009 साली सुशील कुमार शिंदे यांनी मतदारसंघामध्ये फिरून आपली ताकद वाढवली आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजय मिळवला। मात्र 2014 साली देशात आलेल्या मोदी लाटेमध्ये सुशील कुमार शिंदेचा निभाव लागला नाही। नवख्या समजल्या जाणाऱ्या भाजप उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदेचा पराभव केला। तर 2019 साली सुद्धा भाजपनं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना उमेदवारी दिली आणि सुशील कुमार शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला। दरम्यान एकूणच या मागच्या काही निवडणुकांवरून या मतदारसंघाचा अंदाज तुम्हाला आला असेल। मात्र सध्या या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा विधानसभेच्या 6 मतदारसंघांपासून तयार झालेला आहे। यामध्ये मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर असे 6 मतदारसंघ आहेत। यातील मोहोळ मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने, सोलापूर शहर उत्तर मध्ये भाजपचे विजय देशमुख, सोलापूर शहर मध्य मध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, सोलापूर दक्षिण मध्ये भाजपचे सुभाष देशमुख, अक्कलकोट मध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, तर पंढरपूर मध्ये भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत। तर एकूणच या मतदारसंघामध्ये 4 भाजपचे, 1 राष्ट्रवादीचा आणि 1 काँग्रेसचे आमदार आहेत। मात्र आता अजित पवार हे सुद्धा महायुतीमध्ये सहभागी आहेत, त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपची किंवा महायुतीची ताकद ही जास्त आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतानाच सुशील कुमार शिंदे यांनी निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल असं म्हणत आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती। त्यानंतर काँग्रेसला या मतदारसंघात उमेदवार द्यावा लागणार होता आणि पुढच्या काही काळातच सुशील कुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे या मतदारसंघाच्या लोकसभेसाठीचे उमेदवार असतील असं घोषित केलं। प्रणिती शिंदे यांनी देखील या मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली। सुशील कुमार शिंदे यांचं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून काम होतं, याचा फायदा सुद्धा प्रणिती शिंदे यांना झाला। 2014 आणि 2019च्या ज्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला, त्याच वेळी प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला। 2009, 2014 आणि 2019 सलग 3 वेळा आमदार होत प्रणिती शिंदे
यांनी हॅट्रिक केली. सलग 3 वेळा आमदार राहिल्यानं प्रणिती शिंदे यांची मतदारसंघात चांगली पकड निर्माण झालेली आहे. मात्र सोलापूर ग्रामीण मध्ये काही प्रमाणात लोकांशी थेट संपर्क नसल्याचं देखील जाणवतं. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या समोर काही आव्हानं सुद्धा असणार आहेत आणि त्याचसाठी सुशील कुमार शिंदे हे देखील आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांच्या भेटीगाठी असतील, कार्यक्रमांना हजेरी लावणं असेल, या गोष्टींच्या माध्यमातून सुशील कुमार शिंदेंनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ बांधायला सुरुवात केलेली आहे. तर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षानं सुद्धा या मतदारसंघाची लोकसभेसाठी मागणी केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून किंवा इंडिया आघाडीकडून नेमका हा मतदारसंघ कुणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा या मतदारसंघातून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सध्या खासदार असलेल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना तिकीट देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. जवळपास या सगळ्या गोष्टींचं चित्र हे निवडणुकांच्या तोंडावरच स्पष्ट होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.